नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिणीची अशी वाट लागलेली असते की तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असे हाल तिचे त्या वस्तीत राहताना होत असतात। रागिणीला माहितीही नसतं की तिच्यावरती अशी वेळ येईल आणि नको त्या लोकांचं बोलणं ऐकून रागिणीची वाट लागेल। खरं तर रागिणी ही वस्तीत राहायला गेलेली असते, परंतु तिथे मात्र तिची वाट लागलेली आहे आणि इकडे आकाशने दाखवून दिलेलं आहे की या घरामध्ये पुन्हा रागिणीचं नाव काढायचं नाही आणि रागिणी या घरामध्ये कधीच येऊ शकत नाही। इकडे आता महाजनांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि त्याच वेळी इकडे पौर्णिमा म्हणते की तुम्ही असं काय बोलताय, तेव्हा आकाश म्हणतो हे बघा कसं आहे माहिती आहे का, मी जे बोललेलो आहे ते स्पष्टच बोलले। काल जर तुम्ही शांतपणे माझ्याकडून गोष्टी ऐकल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती। जर तुम्हाला मी धमकी दिली म्हणून तुम्ही तयार झालेले आहात, मी पौर्णिमा आणि अभिला घराबाहेर काढायची धमकी दिली म्हणून तुम्ही भूमीची ओटी भरण्यासाठी तयार झालेल्या होतात, मग तुम्ही जर व्यवस्थित वागला असता तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती। आणि मला जे काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे सर्वांच्या समोर बोलतोय, कालही तेवढंच स्पष्ट बोललेलं होतं आणि आजही तेवढंच स्पष्ट मी बोलत आहे असं आकाश स्पष्टपणे सांगत असतो। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाशचे जे नखरे झालेले असतात, म्हणजे आकाश जे बोलत असतो त्यामुळं राग आलेला असतो, तो म्हणजे इथे सगळ्यात जास्त राग आलेला असतो तो म्हणजे त्या अभिला आणि पौर्णिमाला। तेव्हा अभि आता तिथं आलेला असतो, सगळेजण बोलत असतात उद्या संक्रांतीचा सण आहे आणि संक्रांतीचा हा जो सण आहे तो आनंदात साजरा करायचा आहे। महाजनांच्या घरी संक्रांत ही धूमधडाक्यात साजरी केली जाते आणि उद्याचा सणही तसाच होणार आहे। तेव्हा अभि म्हणत असतो की माझी आई तिथं नको त्या अवस्थेत आहे, तिची अवस्था बिकट झालेली आहे, तुम्हाला इकडे सणसूद साजरे करायचे पडलेले असतात। त्यावरती भूमी म्हणते की सण हे असतात ते फक्त आणि फक्त साजरे करण्यासाठीच असतात आणि तुमच्या आईची जी अवस्था झालेली आहे त्या सगळ्याला ती स्वतः जबाबदार आहे। या घरानं तिला भरभरून दिलेलं होतं आणि या घरामध्ये आनंदाचे सोहळे हे साजरे होतच राहणार आहेत आणि ते कंपल्सरी होणार आहे, तेवढं लक्षात ठेवा। आणि या घरामध्ये रागिणी आत्यांचं नाव पुन्हा नाही घेतलं तरीही चालेल। हे बोलणं चालू असतं तेव्हा अभि आता तिथे जेवायला बसत असतो। आजीही त्याला म्हणत असतात की हे बघ कसं आहे, तू जर व्यवस्थित राहिला तर तू या घरामध्ये राहू शकतो, अन्यथा आम्ही तुला या घरामध्ये राहू देणार नाही असं आजींचं म्हणणं असतं। सगळेजण असतात, अभि मात्र मूर्खासारखंच वागत असतो। आता जेवायला बसलेला असतो तेव्हा शांतपणे जेवायचं सोडून तो 2 प्लेटा तिथं घेतो आणि 2 प्लेटांमध्ये जेवण वाढून घेत असतो। इकडे भूमी म्हणत असते की भाऊजी खरंच आज तुम्ही मला इकडे मानसी म्हणत असते की भाऊजी आज मला तुम्ही भूमीताईची ओटी भरण्याचा जो मान दिलेला आहे तो खरंच खूप मोठा होता, माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी होती असं इकडे बोललं जात असतं आणि त्याचबरोबर सगळेच जण खुश असतात। परंतु सगळ्यात जास्त इथे राग येत असतो तो म्हणजे पौर्णिमाला आणि नीलंबरीला, कारण त्यांना असं वाटत असतं की हे सगळं जाणून बुजून केलं जात आहे, मुद्दामच मानसी हे सगळं अशा पद्धतीनं बोलत आहे, हे सगळं अशा पद्धतीनं वाटत असतं, परंतु त्याचवेळी घडतं मात्र वेगळंच। इकडे भूमी तिथं म्हणत असते की हो खरंच म्हणू माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, कारण तुला हा मान मिळाला, माझी ओटी भरण्याचा मान तुला मिळावा ही माझी पण इच्छा होती असं मनूला ती सांगत असते। आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आज हे जे काही घडत आहे आपल्या घरामध्ये चांगलं ते फक्त आणि फक्त खूपच छान आहे। रागिणी आत्या घराच्या बाहेर गेलेल्या आहेत म्हणून या घरातला आनंद परत आलेला आहे असं थोडक्यात भूमीला म्हणायचं असतं। आणि अभि 2 प्लेट वाढून घेत आहे हे पाहून आजी म्हणतात की अभि 2-2 प्लेट कोणासाठी, तेव्हा तो म्हणतो की तुम्ही माझ्या आईला विसरला आहात पण मी नाही, मी विसरणारही नाही आणि या घरातलं कोणाला ते विसरूही देणार नाही, कारण माझ्या आईचं स्थान या घरात होतं आणि ते कायम राहणार आहे, ती आठवण तशीच राहणार आहे आणि मी रोज जेवताना माझ्या आईसाठीही प्लेट तिथं तयार करणार आहे आणि माझी आईही माझ्यासोबत तिथं जेवायला बसलेली असेल अशा पद्धतीने तो बोलत असतो। आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी माझ्या आईचं अस्तित्व मी या घरातून पुसू देणार नाही, हे त्याचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्याचवेळी तिथे राजा काका असतात, ते म्हणत असतात की अभि तू चुकतोयस, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर व्यवस्थित जमत नसेल ना राहायला तर तू इथे राहू नकोस, पण इथे ह्या पद्धतीनं असं वागलेलं चालणार नाही। त्यावेळेस आकाश उठतो, त्या 2 प्लेट घेतो आणि अभिला म्हणतो की बास
कसं आहे, ह्या प्लेट उचलायच्या आणि तुझ्या रूममध्ये जायचं. कारण तुझ्या रूममध्ये जाऊन तुला कोणासोबत जेवायचं आहे, कोणासोबत मजा मारायची आहे, हा तुझा प्रश्न असेल, तिथे आम्ही तुला अडवणार नाही. पण तू इथे बसून ह्या 2 प्लेट तयार करू शकत नाही. या 2 प्लेट तू जेवायला घेऊ शकत नाही. कारण तुला एकट्याला जेवायचं असेल ना, तर तू इथे जेव, अन्यथा तू तुझ्या रूममध्ये जाऊन तुझी जी प्रायव्हसी आहे ती तू जपू शकतो. त्यामुळं आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करायचा नाही. या भाषेत इकडे आकाशने सांगितलेलं असतं. तेव्हा आम्ही म्हणत असतो की मी माझ्या आईची प्लेट इथे भरणार आहे आणि माझी आई इथे येणार आहे, असं तो म्हणत असतो. तेव्हा इकडे आकाश सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी तुझी आई या घरात पुन्हा येणार नाही. या घरामध्ये तिला कसलंही स्थान नाही, असं स्पष्टपणे इकडे आकाशने सांगितलेलं असतं. आणि अभिची तर वाटच लागलेली असते. आता इकडे अभिला आकाश म्हणतो की हे बघ, तुला जर एकट्याला हे मी सांगितलेलं कळत नसेल तर शेवटी तुझा निर्णय आहे, तू या घरात राहू नकोस, या भाषेत सांगितलं जातं. मग अभि पौर्णिमाकडे पाहतो आणि पौर्णिमाला खुणवतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते की शांत राहा आणि जेवायला ये. मग पौर्णिमाने अभिला खुणवलेलं असतं आणि अभि जेवायला येऊन बसलेला असतो. त्याला खरं तर खूप राग आलेला असतो, पण आकाशने दाखवून दिलेलं असतं की त्याची काय लायकी आहे आणि त्या लायकीत त्याने राहायचं आहे. कारण त्याच्या आईने जे कांड केलेले आहेत ते कांड जर त्याला दिसत नसतील तर त्याला त्याची लायकी दाखवणं गरजेचं आहे आणि आकाशने ते केलेलं असतं. त्यानंतर त्यातली एक प्लेट साईडच्या तिथे टेबलवरती ठेवून दिलेली असते, टिपॉयवरती. म्हणजे रागिणीला या घरामध्ये कोणतंही स्थान नाही आणि रागिणीची बाजू घेऊन जर कोण बोलणार असेल तर त्याचीही वाट लागणार आहे, हे आकाशने दाखवून दिलेलं असतं. आणि राजा काका पण म्हणतात की जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे. आणि भूमी पण सांगते की यापुढं रागिनी आत्यांचं नाव या घरात घेतलं नाही तर बरं वाटेल, असं भूमीनेही ठणकावून सांगितलेलं असतं. आणि आता पौर्णिमाने खुणवल्यामुळं अभि येऊन तिथं जेवायला बसतो. तर निलंबरीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. तिला कळलेलं असतं तिच्या लेकीला आणि जावयाला घरामध्ये काय किंमत आहे, कारण त्यांचं कर्तृत्व काय आहे हेही तिला माहिती असतं. त्यामुळं ती त्यांच्याकडे पाहत असते. आकाश हा त्या घराचा मालक आहे आणि त्या घरामध्ये जे काही घडणार आहे त्या गोष्टींमध्ये कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आकाशलाच आहे, हे आकाशने सगळ्यांना तिथे दाखवून दिलेलं असतं. आकाश हे सगळं मनापासून करत असतो. त्यानंतर इकडे मानसी म्हणते की आकाश भाऊजी, मी आजींचं बोलणं ऐकलेलं आहे. आजी असं म्हणत होत्या की आज नवरा बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. पण अभि आणि पौर्णिमा मात्र रागाने पाहत असतात. त्यांना ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. त्यांना हे पटलेलंच नसतं की हे जे काय होत आहे या सगळ्यामुळं त्यांचा अपमान तिथं झालेला असतो आणि त्याचबरोबर रागिणीची अवस्था तिकडं बिकट झालेली आहे, ही गोष्टही अभिला तेवढीच कळलेली असते. त्याचबरोबर इकडे आता मानसी असं म्हटलेली असते. तेव्हा आकाशला इकडे भूमी शांत करत असते, कारण आकाश चिडलेला असतो. भूमीचं असं म्हणणं असतं की नाही, आकाश शांत होणं गरजेचं आहे, असं म्हणत भूमीने आकाशला शांत केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे भूमीने दाखवूनही दिलेलं असतं की काही झालं तरी आकाश आपल्या फॅमिलीने एकत्र राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच आकाश आणि भूमी त्यांना एकमेकांना आधार देत असतात. राजा काका बोलत असतात आणि त्याचवेळी इकडे आजी म्हणत असतात की हो, मी जे सांगितलेलं आहे ना ते खरं आहे. आज नवरा बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. तर इकडे भूमी म्हणते की सांगा, भूमीला आकाश म्हणतो सांग ना तुझी काय इच्छा आहे, मी नक्की पूर्ण करेल ती इच्छा, असं भूमीला आकाश सांगत आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते की हो, मला ना आज लॉंग ड्राईव्हला जायची इच्छा आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हो, नक्की पूर्ण करेल. आणि राजा काका म्हणतात की हो, रागिणीला पण असंच लॉंग ड्राईव्हला जायला खूप आवडायचं, असं राजा काका बोलत असतात. तेव्हा त्यांना स्वतःलाच वाईट वाटतं, कारण आत्ता घरामध्ये इकडे रागिणीचं नाव घ्यायचं नाही हे ठरलेलं असतं आणि राजा काका असं बोललेले असतात. त्यामुळं भूमी आणि त्याचबरोबर आकाश सर्वजण पाहत असतात. पण राजा काकांना स्वतःलाही असं वाटलेलं असतं की माझं चुकलेलं आहे, म्हणून ते शांत होतात. ते बोलता बोलता थांबतात आणि म्हणू लागतात की नाही, माझ्याकडून काहीतरी चुकलेलं आहे, ही गोष्ट राजा काकांच्या लक्षात येते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशला राजा काका म्हणतात की हो हो, आता बायकोने इच्छा व्यक्त केलेली आहे तर तुला तिला घेऊन बाहेर फिरायला जावंच लागणार आहे, असं राजा काका सांगत असतात. तेव्हा भूमी आणि आकाश तयार होतात. आजी पण म्हणतात की हो, आता बाहेर जावंच लागणार आहे आकाश तुला, असं म्हणत सगळेजण घरातले खुश झालेले असतात. घरातलं वातावरण छान असतं, सगळे आनंदात असतात. परंतु या आनंदामध्ये विरजण टाकायचं काम करणारा असतो तो अभि असतो. तो म्हणत असतो माझ्या आईची अवस्था तिकडे वाईट करून हे लोक
इथे आनंद साजरा करत आहे. माझी आई तिथं कोणत्या अवस्थेत आहे या गोष्टीची यांना कल्पनाही नाही, असं तो बोलत असतो. त्याचबरोबर आता आकाश भूमीला घेऊन लॉंग ड्राईव्हला जाणार असतो आणि भूमीला तो म्हणतो की एक काय, मी तुझ्या 100 इच्छा पूर्ण करायला तयार आहे, असं म्हणत आकाश भूमीशी प्रेमाने बोलत आहे, प्रेमाने वागत आहे. त्याचबरोबर इकडे राग आलेला असतो, तो पौर्णिमालाही राग आलेला असतो. तिलाही ही गोष्ट पटलेली नसते, तिलाही या गोष्टी अजिबात पटत नसतात, कारण यांचे जे नखरे आहेत ते आम्ही का सहन करायचे, असं तिचं म्हणणं असतं. म्हणून ती त्याच पद्धतीनं वागत असते, बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश मात्र जाम खुश झालेला असतो, कारण भूमी आणि आकाशसाठी हा आजचा दिवस जो असतो तो खूप आनंदाचा असतो. आणि त्याचबरोबर भूमी आणि आकाशच्या या आनंदाच्या प्रसंगामध्ये तर विरजण घालायचं काम करणारा असतो तो अभि आणि पौर्णिमा. परंतु काहीही झालं तरीही त्यांना भीक घालायची नाही असं भूमीने ठरवलेलं असतं आणि त्यांना त्यांची लायकी दाखवायची हे भूमीने ठरवलेलं असतं. इकडे रागिनी तिच्या त्या रूमवरती झोपलेली असते, परंतु अचानक असा तिला उंदराचा आवाज ऐकू येतो. म्हणून ती उठून पाहते आणि तिला खूप भीती वाटत असते. ती म्हणत असते आवाज नक्की कुठून येतोय, म्हणून ती प्रत्येक ठिकाणी जाऊ लागते आणि पाहत असते की नक्की काय झालेलं आहे हे तिचं चाललेलं असतं. परंतु अचानक लाईट्स जातात आणि तिथेच रागिनीचा बँड वाजतो, कारण उंदराचा आवाज तर येत आहे, रागिनीला भीतीही वाटत आहे आणि अचानक ह्या लाईट्स गेलेल्या आहेत. त्यामुळं रागिनीला कळायचं बंद झालेलं असतं. रागिनी बाहेर यायचा प्रयत्न करत असते, मोबाईलचा टॉर्च लावते, घरामध्ये आधी सगळीकडे पाहू लागते की नक्की कुठे प्रॉब्लेम झालेला आहे, कुठून आवाज येतोय, या गोष्टीचा विचार ती करत असते. परंतु तिला कळलेलं असतं की चुकत आहे आपलं, कारण आपल्या ह्या सगळ्या शिक्षा ज्या आहेत ही चाळीतली लोकं मला देत आहेत, या वस्तीतल्या लोकांमुळं मला हा त्रास सहन करायला लागत आहे, असं रागिनीला वाटत असतं. आणि त्याचबरोबर रागिनी बाहेर यायला लागते, तर बाहेर काही मुलं खेळत असतात, मांजा बांधलेला असतो आणि त्याबरोबर ते खेळत असतात. रागिनी मात्र अशीच तोंडवर करून बाहेर आलेली असते. आणि त्याचबरोबर रागिनी जेव्हा बाहेर येते तेव्हा तो मांजा जो आहे तो तिच्या पायाला लागतो, ती त्या मांजामध्ये अडकते आणि समोर असलेल्या सिमेंटच्या गोणीवर जाऊन पडते. रागिनीचं तोंड अख्खं त्या सिमेंटच्या पोत्यामध्ये गेलेलं असतं आणि तिच्या पूर्ण तोंडाला सिमेंट लागलेलं असतं आणि ती आरडाओरडा करायला सुरुवात करते. खरं तर रागिनीला सिमेंटची ॲलर्जी असते, त्या वासाचा तिला त्रास होत असतो. परंतु आत्ता तर अख्खं तोंड रागिनीचं त्या सिमेंटमध्ये गेलेलं असतं आणि रागिनी मात्र पाहतच राहते. तिला खूप राग आलेला असतो आणि ती चिडचिड करायला लागते. इकडे आकाश आणि भूमी आता गाडीतून निघालेले असतात. आकाशने गाणं लावलेलं असतं आणि तो भूमीला म्हणत असतो छान आहे ना हे गाणं. तेव्हा भूमी म्हणत असते हो असेल. भूमी मात्र फुगलेली असते. आकाश म्हणतो काय झालं आता. तेव्हा भूमी म्हणते आता तुझ्या आवडीचं गाणं लावले आणि तू मला विचारतोस छान आहेस ना म्हणून, तू माझ्या आवडीचं कुठं लावलं. तेव्हा आकाश भूमीला म्हणतो अगं तूच तर मला मगाशी सांगितलंस ना की तुला जे लावायचं आहे ते लाव. भूमी म्हणते मग तुला माहीत नाही आहे का माझ्या आवडीचं गाणं लावलं पाहिजे, तू मला लॉंग ड्राईव्हला घेऊन चाललाय ना. तेव्हा आकाश म्हणतो तुमच्या बायकांचं तर मला कळतच नाही आहे, काय करायचं नक्की. तेव्हा भूमी म्हणते म्हणजे आता माझा मूड स्विंग झालेला आहे, मी नाही ऐकणार तुझं अजिबात, असं म्हणत भूमी लाडीला येत असते आणि बोलत असते. त्याचबरोबर भूमीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आकाश आता जे काही घडलेलं आहे ते मला माहिती आहे, पण मी तुझं अजिबात ऐकून घेणार नाही आणि मी तुला अजिबात इथे किंमत देणार नाही, असं भूमीचं चाललेलं असतं. कारण भूमीचं म्हणणं असतं की आकाश काहीही झालं तरी तू माझ्या आवडीचं गाणं लावत नाहीस, थांब. तर आकाशला भूमी जेव्हा म्हणत असते त्याचबरोबर आकाश म्हणत असतो आता काय करू ते तरी सांग मला. परंतु भूमी शांतच राहत असते, फुगलेली असते आणि ती म्हणते की आता गाडी थांबव, मला चालत जायचं आहे. हे ऐकल्यावर आकाश म्हणतो हे काय झालं आता मध्येच. तेव्हा भूमी म्हणते आता माझे मूड स्विंग झालेत, मला चालायची इच्छा झालेली आहे, मला चालत जायचं आहे, चल. आकाश म्हणतो ठीक आहे, थांबवतो मी गाडी. आणि असं म्हणत भूमीला तो म्हणतो की चल आता चालत जायचं आहे ना, चालत जाऊया. मग दोघं पण गाडीतून उतरू लागतात आणि दोघंही चालत निघालेले असतात. आकाश आणि भूमी आता रस्त्याने चालत जात असतात. आकाशला खूप छान वाटत असतं, परंतु भूमीचा मूड अजूनही बदललेला नसतो. आकाश भूमीचा मूड बदलण्याचा प्रयत्न करत असतो. आकाश भूमीला सांगत असतो, पण भूमी मात्र अजूनही हसायला तयार नसते. पण अचानक थंडीची वाऱ्याची एक झुळूक येते आणि भूमी मात्र आकाशला तिथे घट्ट पकडते. आकाश म्हणतो बरं झालं गाडीतून आपण खाली उतरलो, त्यामुळं तुम्हाला घट्ट तरी पकडलंस. तेव्हा भूमी हसायला लागते. आकाश म्हणतो थंडी वाजते ना. तेव्हा भूमी म्हणते हो. मग आकाश
हातावर हात असा घासतो आणि त्याच्यामध्ये गरम झालेला हात भूमीच्या नाकावरती ठेवतो. भूमी म्हणते नाकाला का? तेव्हा आकाश म्हणतो की थंडी वाजायला लागली ना की आपलं पहिलं नाक जे आहे, नाकाचा जो शेंडा आहे ना तो थंड होतो, म्हणून आधी नाकावर ठेवलेला आहे, हे आकाश भूमीला सांगत असतो. त्याचबरोबर आकाश आणि भूमी एकमेकांना असंच नाकावर गालावर हात ठेवू लागतात, हात घासतात एकमेकांवरती आणि तो उबदारपणा एकमेकांना देत असतात. हे त्यांचं चालू असतं. आणि भूमी आकाशला म्हणत असते की खरंच आकाश, आज ना खूप छान वाटतंय आणि खूप दिवसांनी आपण असं बाहेर आलेलो आहोत. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, एकमेकांची काळजी घेत असतात. इकडे रागिणीची मात्र पूर्ण वाट लावलेली असते आणि रागिणी मग त्या मुलांच्या अंगावरती धावून जाते, त्या मुलांना मारायला जाते आणि तो मुलगा म्हणतो की बघितलं का भूत, असं म्हणत तो रागिणीला दाखवत असतो. पण रागिणीला राग आलेला असतो, ती धावून अंगावर मारायला जाते. तेव्हा तो मुलगा म्हणतो की आता हिला दाखवतो, कारण ही बाई माझ्या अंगावर मारायला आलेली आहे, मी सहन करणार नाही, असं त्याचं म्हणणं असतं. आणि तो रागिणीला तिथे म्हणतो की आता बघ मी काय करणार आहे, आणि तो रडायला सुरुवात करतो, मोठमोठ्याने रडायला लागतो. तेव्हा त्याची आई त्याचबरोबर वस्तीतली बाकीची लोकं धावत येतात. रागिणी पदराने स्वतःचं तोंड पुसण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या तोंडाला इतकं सिमेंट लागलेलं असतं की ते सगळ्या तोंडभर झालेलं असतं. आणि त्याचबरोबर रागिणी मात्र इकडे पाहत असते, ती मुलं तिची टिंगल उडवत असतात, तिची मस्करी करत असतात. आणि त्या मुलांमुळं रागिणीला खरं तर कळायचं बंद झालेलं असतं. रागिणी अक्षरशः वैतागून गेलेली असते आणि तो मुलगा आता मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करतो, रडायला सुरुवात करतो. आणि त्याची आई तिथे येते आणि तो आई आली की तिला सांगू लागतो की यांनी मला मारलेलं आहे, यांनी मला मारलेलं आहे, असं म्हणत तो तिला सांगत असतो. आणि रागिणी म्हणत असते की मी कधी मारलेलं आहे, पण त्या आलेल्या बायका आहेत त्यांच्यासमोरच रागिणी त्याच्या अंगावर धावून गेलेली असते आणि त्याला मारायला लागलेली असते. हे त्यांनीही पाहिलेलं असतं आणि त्यामुळं रागिणीची आता वाट लागलेली असते. त्या बायका पदर खोचून असतात आणि तो जो छोटा मुलगा असतो तो मात्र रागिणीला दात खाऊन दाखवत असतो की बघा आता मजा येणार आहे. त्याला खरं तर भारी वाटत असतं. त्याची आई आता त्याची बाजू घेऊन तिथं भांडायला आलेली असते आणि रागिणी मात्र पाहतच राहते. रागिणी म्हणत असते, मी काय केलेलं आहे, तुमच्या मुलांनी इथे बाहेर मांजा बांधलेला होता आणि इथं ते खेळत बसलेले होते, त्यांच्यामुळे मी पडलेली आहे. तेव्हा ती मुलंही सांगू लागतात की त्यांना बघून यायचं कळलं नाही का. तेव्हा त्या बायकाही म्हणत असतात की तू बाहेर यायची काय गरज होती. तेव्हा रागिणी म्हणत असते, माझं घर आहे, माझ्या घराच्या बाहेर मी येऊ शकते. तेव्हा ती मुलं मात्र तिथं म्हणत असतात की हे बघा कसं आहे, इथे आम्ही बाहेर खेळायचं पण नाही, असं त्या मुलांचं म्हणणं असतं. परंतु रागिणीची मात्र वाट लागलेली असते आणि सगळ्या बायका म्हणत असतात, तू आम्हाला शिकवणार आहेस, तू काय केलं आहे, स्वतःच्या भाच्याला फसवलेलं आहे आणि आता तू आम्हाला अक्कल शिकवायला येणार आहे, तुझी काय लायकी आहे गं, आणि तू आम्हाला काय बोलती, पाताळ यंत्री तर तूच आहेस गं, तू काय काय पाताळ यंत्रीपणा केला आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे, असं सगळ्या बायका बोलत असतात आणि रागिणीच्या अंगावरती धावून जात असतात. रागिणी मात्र खूप वैतागलेली असते. रागिणी म्हणत असते, मी कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला, एकेकाला दाखवून देईल मी कोण आहे ते, आणि कळेल तुम्हाला मी काय करू शकते ते, असं म्हणत रागिणी त्यांच्या अंगावर भांडायला जात असते, त्यांना बोलत असते. आणि त्याचबरोबर ती लोक म्हणत असतात की आता सोडणार नाही, कारण ह्या बाईने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे, आता हिला सोडायचं नाही, असं सगळ्यांनी ठरवलेलं असतं. आणि सगळ्या बायका म्हणतात की चला गं, घ्या हिला रिंगणात, दाखवूया हिला हिंगा, असं म्हणत तिच्या अंगावरती धावून जात असतात आणि तिला म्हणत असतात की आता बास, कारण आत्तापर्यंत आम्ही तुमचं खूप ऐकलेलं आहे, पण आता नाही, यापुढं आम्ही तुमचं अजिबात ऐकणार नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्या सगळ्याजणी खूपच वैतागलेले असतात आणि त्या म्हणत असतात की काहीही झालं तरी हिला आपण दाखवून द्यायचं आहे की हिची काय लायकी आहे. इकडे आकाश आणि भूमी रस्त्याने निघालेले असतात. तिथे एका ठिकाणी शेकोटी केलेली असते आणि तिथे काही जण थांबलेले असतात, तिथे वॉचमन असतात आणि तिथे येऊन आकाश आणि भूमी आता त्या शेकोटीच्या जवळ थांबलेले असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की हो छान वाटतंय. मग त्यातल्या एका वॉचमन दादांनी भूमीला बसायला खुर्ची दिलेली असते. आकाश तिथेच असतो आणि मग ते दोघंही तिथं थांबलेले असतात. तेव्हा आकाशला ते म्हणत असतात की बायकोला घेऊन फिरायला आलात. तेव्हा आकाश म्हणतो, हो बायकोला लॉंग ड्राईव्हला जायची इच्छा होती ना, मग म्हणलं पूर्ण करूया आपण बायकोची इच्छा. तेव्हा ते सांगत असतात की असंच घरची लक्ष्मी जर सुखात असेल तर घरामध्ये आपल्या चैतन्य समृद्धी येते, कारण ही वैभव लक्ष्मी असते आणि घरच्या लक्ष्मीची इच्छा नेहमी पूर्ण करायची असते, असं सांगितलं जात असतं. आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहत असतात, खुश झालेले असतात. तेव्हा भूमी म्हणते की चहा, आणि मग आकाश म्हणतो हो एवढी थंडी आणि त्याच्यामध्ये चहा मिळालाच पाहिजे, चहावाला तिथं आलेला असतो. भूमी म्हणते, आकाश तुला कसं कळलं रे. तेव्हा
आकाश म्हणतो की आत्ताच यांनी सांगितलं नाही का घरच्या लक्ष्मीला सुखात ठेवायचं आहे म्हणून, त्यामुळं कळलेलं आहे असं तो म्हणू लागतो. आणि त्याचबरोबर मग तिथे 3च कप चहा भरतो. मग ते 2 वॉचमन असतात त्यांना दिला जातो. भूमी म्हणते नाही आम्हाला एकच हवा होता असं भूमी सांगते. आणि भूमी मग तो चहा घेते. आणि मग आकाश आणि भूमी दोघंही एकाच कपातून चहा पिऊ लागलेले असतात. दोघांनाही खूप छान वाटत असतं, दोघंही खूप आनंदात असतात. हा सगळा प्रसंग जो आहे तो दोघंही मस्त एन्जॉय करत असतात. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मकर संक्रांत आहे. त्याचबरोबर हळदी कुंकूही भूमीने ठेवलेलं असतं आणि सगळ्या बायका बोलवलेल्या असतात. भूमी बायकांना वाण देत असते, त्यांना हळदी कुंकू देत असते. आणि त्याचबरोबर तिथे रागिनी आलेली असते आणि रागिनी म्हणत असते की मला माझ्या हक्काचे पैसे, माझ्या हक्काचा हिस्सा आहे तो मिळालाच पाहिजे असं म्हणत रागिनी तिथं आलेली असते. आणि रागिनी दारातूनच ओरडत असते. त्यावेळेस आकाश तिथे जाणार असतो. तेव्हा भूमी म्हणते की नाही थांब आकाश, अरे आज संक्रांत आहे, त्यांना त्यांचा वाण तर दिला पाहिजे ना असं म्हणत भूमी समोर येते. आणि ती जे संक्रांतीमध्ये वाण घेऊन येते आणि तो वाण तिथे रागिणीला देते. रागिणीला खूप राग आलेला असतो. रागिणी तो वाण दिलेला पाहते आणि तिला राग आणखी वाढतो, कारण तो वाण दिलेला असतो त्यामध्ये भूमीने त्या संक्रांतीमध्ये माती दिलेली असते. आणि रागिणी म्हणते काय माती दिलीस तू मला? तेव्हा भूमी म्हणते हो, या घरातून फक्त आणि फक्त तुम्हाला मातीच मिळणार आहे आणि एवढंच मिळणार आहे असं भूमी ठणकावून सांगते. आणि रागिणी मात्र पाहतच राहते, कारण रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं. भूमीनं तिला तिची लायकी तर दाखवलेली असतेच, पण त्याचबरोबर माती देऊन तिचा अपमान केलेला असतो. आणि या गोष्टीचा राग रागिणीला खूप आलेला असतो. रागिणी बंगल्याच्या बाहेर येते आणि ती जी माती आहे ती हातात घेते आणि म्हणू लागते की तुमच्या दोघांच्या आयुष्याची माती केल्याशिवाय मी शांत राहणार नाही, काही झालं तरी तुम्हाला दोघांना मी सोडणार नाही असं म्हणत रागिणी आता चवताळलेली आहे. रागिणी नक्की आता आकाश आणि भूमीच्या आयुष्यात कसलं वादळ आणणार हे पुढं पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.